गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्याला सर्वांना जवळजवळ माहिती आहे की इंग्रजीमध्ये 5 स्वरांपैकी ओ हा देखील स्वर आहे. जेव्हा हा ओ 2 व्यंजनांच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा उच्चार हा अ होतो. पण या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा ओ हा शब्दांमध्ये येतो तेव्हा त्याचा उच्चार ओच होतो. पुन्हा ऐका एकदा. जेव्हा ओ 2 व्यंजनांच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा उच्चार अ होतो, अ. या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा ओ हा शब्दांमध्ये येतो तेव्हा त्याचा उच्चार ओच होतो. अ आणि ओ वेगवेगळा आहे. मग आता 2 व्यंजनांच्या मध्ये जेव्हा ओ येतो तेव्हा अ उच्चार येतो. मग एखादं उदाहरण द्या. पी-ओ-टी, पॉट. बघा, पॉट, अ, पॉट. कॉट, नॉट, जी-ओ-टी, गॉट. चहा गरम असते, हॉट. टी-ओ-पी, टॉप, ट-ऑप, अ, राईट? पण या ठिकाणी आपण ओचा केव्हा केव्हा उच्चार हा ओ होतो, म्हणजे लॉंग व्हावेल म्हणून ओ हा उच्चार केव्हा होतो हे आपण बघणार आहोत. बघा, पहिला जो ओ आहे त्याचा उच्चार देखील ओच होतो. म्हणून ओपन, ओपन नाही म्हणत आपण, ओपन नाही म्हणत, ओपन. टोटल, टोटल, ओ, टोटल. मोमेंट, रोबोट, फोकस, बोनस, फ्रोझन. या पहिल्या शब्दांमध्ये ओचा उच्चार ओ होत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ओच्या जोडीला ए येतो, जेव्हा ओच्या जोडीला ए येतो तेव्हा देखील ओ एचा उच्चार हा फक्त ओच होतो. म्हणून बी-ओ-ए-टी, बोट, बॉट नाही, बोट. कोट, रोड, गोल, लोड, टोड, फ्लोट, जी-ओ-ए-टी, गोट, बी-ओ-ए-टी, बोट, एल-ओ-ए-डी, लोड, बी-ओ-ए-आर-डी, बोर्ड. असे अनेक उदाहरण आपण घेऊ शकतो. पण जेव्हा ओच्या जोडीला ई येतो, जेव्हा ओच्या जोडीला ई येतो तेव्हा देखील ओ ई मध्ये फक्त ओच उच्चार होतो. टी-ओ-ई, टो, डब्ल्यू-ओ-ई, ओ, एफ-आर-ओ-ई, फ्रो, ए-एल-ओ-ई, अलो, डी-ओ-ई, डो आणि एस-एच-ओ-ई, शो किंवा शू. राईट? त्याच्यानंतर ओ आणि ई, म्हणजे याला मॅजिक ई म्हणतात. जेव्हा ओ आणि ई जोडीने येतात एक अक्षर सोडून तेव्हा देखील ओच उच्चार होतो. बघा, H-O-M-E, होम. आता ओ नंतर एक अक्षर आलेलं आहे एम, त्याच्यानंतर ई आहे, म्हणजे ओ ईची जोडी. म्हणून ओ आणि ई मध्ये गॅप दिलेला आहे. बघा, आडवी रेष दिलेली आहे इथं वरती गोल सर्कलमध्ये. तर H-O-M-E, होम. म्हणजे जेव्हा ओ आणि ईची जोडी असते तेव्हा ईचा उच्चार करत नाही. म्हणून H-O-M-E, होम, R-O-A-D, रोड, N-O-A-T, नोट, C-O-D-E, कोड, H-O-A-P, होप आणि G-L-O-B-E, ग्लोब. राईट? त्याच्यानंतर O-W, ओच्या जोडीला जेव्हा डब्ल्यू येतो तेव्हा ओचा उच्चार ओच होतो. ग्रो, स्नो, ब्लो, शो, स्लो, फ्लो. राईट? येतंय आपल्या लक्षात? मग मला सांगा की जेव्हा केव्हा फक्त शब्दांमध्ये ओ येईल तर त्याचा उच्चार ओ राहणार. मग ओ ए चा उच्चार ओच होतो, पण ओ ए नेमकं केव्हा येतो? शब्दाच्या मध्ये येतो. बघा, बोट, कोट, रोड, गोल, लोड, टोड या सगळ्या शब्दांचे जर आपण वाचन केलं आणि निरीक्षण केलं तर ओ ए ची जोडी मध्ये आहे, शब्दांच्या मध्ये. मग ओ ई केव्हा येतो ओ म्हणून?
शब्दांच्या शेवटी येतो बघा. टो, ओ, फ्रो, अलो, डो, शो, शू, राईट, शेवटी. आता ओ ई केव्हा येतो? ओ नंतर एक अक्षर सोडून शेवटी ओ येतो बघा. होम, रोड, नोट, कोड, होप, ग्लोब. ओ नंतर एक अक्षर आहे, शेवटी काय आहे? ई आहे, राईट. मग आता ओ डब्ल्यू केव्हा येतो? ओ म्हणून ओ डब्ल्यू देखील शेवटी येतो, शब्दाच्या शेवटी. या ट्रिक्स लक्षात ठेवा. ग्रो, स्नो, ब्लो, शो, स्लो, फ्लो, राईट, या पद्धतीने. तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.